द्वारकाधीश श्री कृष्ण मंदिर माता खिड़की में महानुभाव वासनिक सेवा मंडल की ओर से सर्वज्ञ चक्रधर स्वामी निरूपित श्री कृष्ण कथा प्रवचन का कार्यक्रम दिनांक 2 से 11 अगस्त तक आयोजित किया गया है। श्री कृष्ण कथा हर दिन शाम 6:30 बजे से रात 8 बजे तक रहेगी, जिसमें वडनेर भुजंग निवासी देवदत्त आश्रम के संचालक दिगंबर मुनि अंकुल नेर बाबा महानुभाव अपनी सुमधुर वाणी से श्री कृष्ण कथा का मार्गदर्शन करेंगे। संपूर्ण भारत में मुनिवर्य द्वारा प्रवचन किया जाता है। प्रवचन श्रृंखला का उद्घाटन 2 अगस्त को शाम 6:30 बजे श्री कृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट के उपाध्यक्ष डॉक्टर अशोक राउत तथा अध्यक्ष सुभाष पावड़े, सचिव एडवोकेट अरुण ठाकरे, कोषाध्यक्ष SP देशमुख की उपस्थिति में होगा। वहीं प्रवचन श्रृंखला का समापन 11 अगस्त को सुबह 10 बजे किया जाएगा। प्रवचन का लाभ लेने आवाहन अमरावती महानुभाव वासनिक सेवा मंडल तथा श्री कृष्ण मंदिर देवस्थान की ओर से किया गया है। निवडून आले त्यांचे सत्कार या ठिकाणी करायचे आहे। 2 सत्कार आपण या कार्यक्रमात देऊ, त्यावेळेस तुमचा अर्धा दिवसात घेऊ आणि हे माझं लाभलेलं मी या ठिकाणी थांबवतो। आदरणीय पूजनीय श्री अंकुल नेरकर बाबा हे वडनेर भुजंगला असतात। त्यांची प्रवचने दरवर्षी या ठिकाणी आयोजित केले जातात। मागच्या वर्षी ते श्रीकृष्ण कथेवर बोलले। श्रीकृष्ण कथा जी आहे श्री चक्रधर स्वामी निरूपित निळाचरित्रातून जी कथा आलेली आहे ती त्यांनी मागच्या वर्षी समजून सांगितली। नमस्कार, दंडवत प्रणाम। श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट अमरावती माता खिड़की येथे हा श्रीकृष्ण कथा कार्यक्रम दिनांक 2 तारीख ते 11 ऑगस्ट 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट यापर्यंत हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे। या श्रीकृष्ण कथेचे प्रवाचक आचार्य परमपूज्य दिगंबर मुनी बाबा अंकुळनेकर यांच्या सुमधुर वाणीतून कार्यक्रमाचे श्रीकृष्ण कथेचे आयोजन केलेले आहे। त्यानिमित्त आज उद्घाटन हा सोहळा श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सद्य श्री सुभाषरावजी पावड़े तथा श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे सचिव ठाकरे साहेब तसेच SP देशमुख साहेब यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून श्रीकृष्ण कथेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। समाचार संकलन अशोक भाई जोशी।